नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये मी स्वप्नील देशपांडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अगदी एक ज्वलंत विषय घेऊन आलेलो आहोत की विवाहामध्ये जर तुम्हाला अडथळे येत असतील, लग्नाला उशीर होत असतील, याची काय कारणं आहेत आणि यामुळे जर तुम्हाला डिप्रेशन येत असेल, मग ती मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे किंवा पालक सुद्धा असू देत, तर त्यांच्यामध्ये जर त्यांना डिप्रेशन आलं असेल आणि त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे उपाय काय असावेत आणि मी तुम्हाला सांगणार आहे. वळूया आपल्या विषयाकडे. लग्नात अडचणी आणि विलंब विषयाकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर सुद्धा करायला नक्कीच विसरू नका, कारण सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण ज्योतिषशास्त्राविषयी तुम्हाला ज्ञान देत असतो. ही या ठिकाणी कुंडली मांडलेली आहे आणि या कुंडलीमध्ये नंबर लिहिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 ते असे 12 पर्यंत दिलेले आहेत. तर हे जे 7वं स्थान आहे, या 7वं स्थानावरून विवाह विवाह सुख विवाह केव्हा होणार, लवकर होणार की उशिरा होणार, किंवा काही विघ्न विवाहामध्ये होतील का, हे आपण अंदाज घेऊ शकतो. आता समजा मुलगा अजूनही फक्त 20-22 वर्षाचा आहे, मुलगी 20-22 वर्षाची आहे आणि जर लग्न करायचं आहे आणि जर त्यांच्या कुंडलीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर योग असतील तर धोका भविष्यातला समजून घ्यायचा आहे आणि लवकर लग्न कसं होईल याचे प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे पत्रिका यासाठीच बघायची असती की पुढे काय होणार आहे, अडचणी समजून घ्यायच्या आणि त्या पद्धतीनं त्या दृष्टीनं आपण त्याची दुरुस्ती करायची आहे. तर हे 7वं स्थान हे वैवाहिक सुखाचं स्थान आहे. म्हणजे लग्न कुंडली बघायची आहे, राशी कुंडली बघायची नाहीये. यामध्ये लग्न कुंडलीमध्ये जर या स्थानामध्ये या चौकोनामध्ये जर धरून चला शनी ग्रह आहे. शनी हा ग्रह आपल्याला माहिती आहे मंद आहे, अगदी 2.5 वर्षानंतर एक रास बदलणारा आहे. जर शनी असेल मग तो कुठल्याही राशीमध्ये असू दे तर विवाहाला विलंब होणार हे ठरलेलं असतं. तर मग अशा वेळी काय करायचं आहे? मारुतीची उपासना करायची आहे, शनी स्तोत्र म्हणायचं आहे किमान दर शनिवारी. शनी महात्म तुम्ही जर वाचू शकत असाल तर ते करायचं आहे. सरळ आहे की व्यवस्थित कुंडलीचा अभ्यास करूनच तुम्हाला या गोष्टी सांगाव्या लागतात. फक्त एका ग्रहाचा विचार करून आपण सांगू शकत नाही, हे मी तुम्हाला ओव्हरऑल सांगत आहे. संपूर्ण कुंडलीचा अभ्यास केल्यानंतरच आपण विवाह केव्हा होणार आहे, कधी योग आहे हे सांगू शकतो. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर काही तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही शंका असतील तर 98 22 11 94 72 हा वरती नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मार्गदर्शन करू. त्यानंतर जर कुंडलीमध्ये मंगळ असतो, 7व्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर विवाह ठरताना विघ्न येण्याची जास्त शक्यता आहे. आणि तो सुद्धा कोणत्याही राशीमध्ये जरी असला, म्हणजे अगदी तो मकर राशीमध्ये उच्चेचा जरी असला तरी सुद्धा हा मंगळ विवाह ठरण्यासाठी त्रास देऊ शकतो. अशा वेळी काय करायचं आहे की गणपतीची आराधना करायची आहे, अथर्व शीर्ष रोज ऐकायचं आहे, म्हणायचं आहे. त्यानंतर अष्टविनायक यात्रा अशांनी जर करून घेतली, कुटुंबाने केली, तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर राहू आणि केतू, म्हणजे जर या ठिकाणी राहू असेल, इथे केतू असेल, इथे केतू असेल, इथे राहू असेल, अशा वेळेला अशा व्यक्तींनी रामरक्षा म्हणायची आहे, ऐकायची आहे, किमान ऐकायची आहे, कारण रामरक्षा म्हणणं खूप कठीण असतं, संस्कृतमध्ये असतात. तर अशा लोकांनी श्रीराम जय राम जय जय रामचा जप हा जर ऐकला आणि केला तर नक्कीच फायदा मिळू शकतो. त्यानंतर बुध ग्रह या ठिकाणी असेल आणि जो जर बिघडला असेल, बुध ग्रह तसा हा पाप ग्रह नाही आहे, परंतु तो जर हे 7वं स्थान जर बिघडला असेल तर मात्र पांडुरंगांची विष्णूची आराधना अशा व्यक्तींनी करणे गरजेचं आहे. रवी जर 7व्या स्थानामध्ये असेल, तो जर तुळ राशीमध्ये असेल, नीच राशीमध्ये वगैरे असेल, तर मात्र विवाह ठरताना त्रास होऊ शकतो. अशा वेळेला अशा व्यक्तीने गायत्री मंत्र, रवी उपासना, अर्धदान सूर्याला जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. गुरु असेल जर 7व्या स्थानामध्ये
7व्या स्थानातला गुरु काय करतो? ते स्थान रिक्त ठेवतो मुद्दामून आणि त्याचं सुख मिळवू देत नाही. याचं कारण या ठिकाणी असं आहे की जर तो गुरु बिघडला असेल तर मात्र विवाह अगदी ठरण्यासाठी त्रास होऊ शकतो. बरेच जण म्हणू शकतात गुरु चांगला असल्यामुळे यश म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या असतात, परंतु जे स्थानामध्ये जो गुरु असतो त्याचं सुख मात्र तो लाभू देत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच लगेच करून टाका. आणि तुम्हाला काहीही तुमच्या कुंडलीबद्दल शंका असू दे, आमच्याशी संपर्क करू शकता 98 22 11 94 72. तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुंडलीची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. नमस्कार.